या नालायकांवरती जाऊ नका. हे निवडणुकीच्या तोंडावरती वेडीवाकडी तोंड घेऊन येतील तुमच्याकडे, करत येतील ते. या जगन भुजबळला एकदा तुम्ही करून बघा, नाही तुम्हाला करून टाकलं. या आईला नाटक कंपनी झाली. इथे घेण्यापेक्षा त्या नटरंग पिक्चर मध्ये घ्यायला पाहिजे होता साला. ते एक दुसरीच्या आईल ते बसले बिहारमध्ये कानाचे केस वाढवून. गंगा में स्नान करना चाहिए राज ठाकरे को. छठ पूजा उसके घर के बाहर आके करेंगे हम लोग. येऊन तर बघ साल्या, परत जातो की नाही बघ. ते मध्यंतरी चांगला भला माणूस शत्रुघ्न सिन्हा, त्यांचंही ऐकलं, त्याच्यानंतरचं वाक्यही ऐकलं मी. ते मायाबद्दल बोलवते, राज एक अच्छा आदमी है, एक कलाकार है, एक ऐसा है, एक वैसा है बोलवते. त्याच्यानंतर काय बोलले, बिहार में तो एक इंडस्ट्री चलती है, वो है एक्सटॉर्शन की. एक्सटॉर्शन म्हणजे खंडणीची. एक्सटॉर्शन हे बिहारचेच शत्रुघ्न सिन्हा बोलतायत. कुठच्या प्रदेशाबद्दल? बिहार बद्दलच बोलतायत. आज मुंबई मधल्या कुठच्याही पोलीस अधिकाऱ्यांना विचारून बघा, त्यांचा सर्वात जास्ती वेळ हे युपी बिहार मधनं इथे जे गुन्हे करतात त्यांना शोधण्यासाठी तिकडे जावं लागतं. सर्वात जास्ती वेळ त्यांचा तिकडे जातो. सगळ्या पोलीस स्टेशनला जाऊन तुम्ही विचार करा, एवढे अपराध कधी महाराष्ट्रामध्ये कधी होत नव्हते. काय म्हणजे मध्ये च्विंगम अडकतं का काय अडकतं? बहिणी राहिला मी तिकडे काय दुसरं ते अजित पवार. आमच्या हातात सत्ता दिली तर आम्ही प्रगती करू, नाही तर करणार नाही. काय धमकी आहे? मी अजून या क्षणापर्यंत अजित पवारांचा हसरा फोटोच पाहिलेला नाही. सतत गंभीर असतात. काकांना सांगितलं मी अशा प्रकारचा होणार असेल तर आम्ही काही करणार नाही, अगोदरच सांगून ठेवतो. आमच्या हातात दिली सत्ता तर दिली सत्ता, नाही दिली तर अजिबात काम करणार नाही, एवढं लक्षात ठेवावं. अरे उपमुख्यमंत्री आहेस का, कोण आहेस का, काय धमकी कसली देतो? जनता आहे ती, लोक आहेत ते. 15 दिवसानंतर प्रभाव शून्य होतील म्हणे. कोण बोलतंय? पृथ्वीराज चव्हाण. बरं हे तरी प्रभावी आहेत का? चला बिन स्टॅम्पचं मारलेलं पार्सल पाठवलं दिल्लीवरनं. बरं ही भाज्याची पेटी आत्ताच कशी वाजायला लागली? इतके दिवस तर गप्प होती. काहीतरी आपले कोंबडे घालून फिरते. कोंबड पहिल्या सरकारमध्ये प्रभाव पाड, तिकडे कामं कर पहिल्यांदा, बाकीच्यांचा नंतर बघू आपण. पण मला फक्त याच्यातलं राजकारण म्हणून जर समजा मी विचार केला, एक तिरका विचार म्हणून, हे माननीय बाळासाहेबांबद्दल आत्ताच का बोलले हो? इतके दिवस हा पोपट बोलला नाही काही. मनापासून बोलला की बोलायला सांगितलं का काय? याच्या मागची राजकारण कळायला मार्ग नाही. यांचं काय नक्की आतून सगळ्यांचं साठवलोटं चालतं ना, मला काही कळत पण नाही यांचं. कदाचित असू शकतं महानगरपालिकांच्या 2 शहरांची कोंबडी आमच्याकडे ठेवा, बाकीच्या कोंबड्या तुमच्याकडे ठेवा, आपण एकत्र कुक्कुटपालनाचा धंदा करू.
गोष्टीची सुरुवात होणार. काल त्यांनी शिवाजी महाराजांचा दाखला दिला की महाराजांच्या नावाने राजकारण करून पाहणाऱ्यांना दूर ठेवा. मैंने कहा छत्रपति शिवाजी महाराज के नाम पे जो कोई राजनीति का. अरे काय तुझ्या काँग्रेसमधूनच सांग ना. भारत सबका है, भारत में ये होना चाहिए. जो देश तोड़ने का काम करे है, भाषा के नाम पे लोगों को भड़का रहे हैं. उपयोग काय यांचा. नुसत्या खुर्च्या उभे होते बघा, आले तेव्हा बघा चिडचिड होते. आता बघा टरटरून कसं झाले बघा. आता खुर्चीत घुसताना पण असं 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 घुसायला लागतं. गंगा में स्नान करना चाहिए राज ठाकरे को. छठ पूजा उसके घर के बाहर आके करेंगे हम लोग. येऊन तर बघ परत जातो की नाही बघ. राज एक अच्छा आदमी है, एक कलाकार है, एक ऐसा है, एक वैसा है बोले होते. त्याच्यानंतर काय बोलले. बिहार में तो एक इंडस्ट्री चलती है, वो है एक्सटॉर्शन की. एक्सटॉर्शन म्हणजे खंडणीची.